शनिवार करत जा, रुईचे पानं घालत जा. मध्यंतरी एक लाट अशी आली होती, एका बेलाच्या झाडाला पानं नव्हते, अख्खा शंकर ओला. बायाने जे शंकराला धरलं, सांगितलं त्यांनी, बेलपत्र वाहिलं, पाणी वाहिलं की पोरग पास होते. मराठी कळलीच नाही तुम्हाला. त्यांनी काय सांगितलं, बेलपत्र वाहिलं, पाणी वाहिले की पोरग, परीक्षा कुणाला द्यायची? बेलपत्र कोण वाहते? डोकं आहे का? ही शिकवत नाहीत लोक. तुम्हाला एकदम साधी सुटसुटीत व्याख्या सांगतो तुम्हाला पापाची. जी माणसं अशांत आहेत का ती दुखी आहेत, त्याचं नाव पाप आहे. खूप जास्त विचार करू नका. आमदार असेल, मंत्री असेल, श्रीमंत असेल, चेहरा जर प्रसन्न नसेल, समाप्त. कपटी माणूस आहे, कधीच आयुष्यात आपल्याला भेटलं नाही. पहिल्या कळते, 2 दिल्या पाहिजे, काही संबंध नाही, ओळख नाही, काही नाही. कधी कधी असे माणसं भेटतात, संत म्हणून पाया पड असं वाटतं, आतलं अंतःकरण चेहऱ्यावर येतं. श्रावण महिन्यामध्ये चांगल्या ठिकाणी मंदिरामध्ये गेला आणि तिथं जर त्याला ठेवलं ना, कोणत्याही धर्माचा मुलगा सेन्सिटिव्ह होत. कधी कोणाची बायको निघून जाईल या काळात, त्याचा काही. मला एक गरीब माणूस आला होता, मला म्हणे, महाराज बायको निघून गेली. म्हणजे टेन्शन काय घेतो, काय करू म्हणे, आता काय करणार काय म्हणे, निघून गेली पिछात. म्हणे तुझी एकट्याची नाही गेली, म्हणजे जगातला सगळ्या श्रीमंत माणसाची निघून गेली. तुला असं का? जगातल्या सगळ्या श्रीमंत माणसाची. देवगावचं भाग्य आज. बरं झालं तुम्ही सगळं जेवून आला, गर्दी जास्त होती. आता जेवून गेलेले लोक जेवूनच गेले. त्यांना कीर्तनाशी काही देणे घेणं नाही. कीर्तनामुळे त्यांना असं वाटायचं की त्या अगोदर जेवण झाल्यामुळे जे रसिक लोक तेवढेच थांबले बिचारे. बाकीचे काही थोडाफार वाहून जाणारा भाग होता तो गेला, असं गृहीत धरू आपण. देवगावनी खूप चांगलं काम केलं यावेळेस. कधीतरी जीवनामध्ये मला कळलं नाही काय घेऊन जा त्यांना, बाकीच्यांना ऐकू देणार नाही. कीर्तनाची तार तुटून गेला तुमचं नशीब. मनुष्य जन्मात आल्यानंतर काही नियम आहेत आणि त्या नियमाने एक संघ जो असतो तो मोठा होत असतो. 1200-1300 वर्षापूर्वी जन्माला आलेला मुस्लिम धर्म संपूर्ण जगात व्याप्त झाला. त्यांची काही सूत्र आहेत, ती पाळतात. ती पहिलं सूत्र आहे की धर्माच्या अतिरिक्त कोणाला मानायचं नाही, कट्टर सूत्र आहे. आणि जे काही पैगंबरने सांगितलेले त्या पद्धतीने आपलं आचरण करायचं. 2-3 गोष्टीचे सूत्र त्यांनी पाळले. एक धर्म, एक देव आणि एक संत, पैगंबर. तिसरं कोणाला मान नाही. त्याच्यामुळे काय होतं की हिंदू धर्मामध्ये एकमेकाचं खंडन फार होतं. एखाद्याने चांगलं भाषण दिलं की दुसरा राजनेता म्हणतो की हे चुकीचं आहे, ते जो चुकीचं म्हणणार आहे त्याचं पुन्हा खंडन होतं. निष्पन्न काहीही होत नाही, चर्चा जास्त होते. पेपरमध्ये, टीव्ही मध्ये जर तुम्ही बघितलं ना, रस्त्यातले खड्डे तसेच आहेत. त्याच्यावर चर्चा गेल्या अनेक वर्षापासून चालू. चर्चेने खड्डे कधी भरले जात, त्याला रिझल्ट म्हणतात. रिझल्ट काहीतरी जीवनामध्ये यायला पाहिजे. ज्या धर्माची मी आता स्तुती केली, इस्लाम धर्माची, त्याच्यामध्ये ते बंधन आहे, हे पाळलं पाहिजे. इतर धर्मामध्ये सुद्धा बंधन आहेत. पण सनातन धर्मामधलं एक वैशिष्ट्य असं आहे, तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. परमार्थामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे त्याला कुठलं बंधन नाही. भक्ती करा, ज्ञानमार्गी व्हा, योगी व्हा, संत व्हा, संसारिक व्हा, नाही तर जसे मूर्ख जन्माला आले तसेच राहा. धर्माचं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही. हे फार महत्वाचं बरं का. याच्यात काय झालं की याच्यामध्ये विकास झाला. स्वातंत्र्य दिल्यामुळं काय झालं, विकास झाला. तुम्ही मुलाला जर
ताब्यात ठेवलं ना तर डेव्हलप नाही होत. असं करू नको म्हणलं ना ते मुलगा जरा दबलं जातं. त्याला उन्मुक्तपणा म्हणतात. त्याला आवड आहे एखाद्या रोबोट खेळण्याची, रोबोट खेळू द्या. त्याला आवड आहे विज्ञानाची, विज्ञानाकडे जाऊ दे. त्याला एखाद्याला पळणं आवडते, तर पळण्यात जगात एक नंबर येऊ शकतो. आपल्याकडे तसं नाही. नंतर पळ, पहिला अभ्यास कर. आणि आपण हे करत असताना ना त्याची कुवत नाही पाहत. खरंच तो अभ्यासाच्या लायकीचा आहे काय? काय असतं त्याला एक प्रत असते. प्रत शब्दाचा अर्थ आहे की पद्धती. एक बुद्धीने चांगला असतो, एक व्यायामाने चांगला असतो, एक व्यापाराने चांगला असतो, एक राजकारणाने चांगला असतो. तर ही प्रत्येकाचे स्वभाव जन्मजात आहेत. उद्या जर तुम्हाला असं वाटलं की एखादा राजकारणी माणूस आहे त्यांनी संत व्हावं, होतच नाही. हा इतिहासच नाही. राजकारणी माणूस संत झाल्याचं आठवतं का तुम्हाला? तो त्यागी झाला असेल. राजकारणाला कंटाळला, राजकारणाचा संन्यास घेतो, कुठेतरी जाऊन संन्यासी होतो, हे शक्य आहे. पण संत होण्याकरता जो आत्मसाक्षात्कार लागतो त्याची योग्यता त्या बुद्धीमध्ये येत नाही. तर डावपेच सांगा तर 2 मिनिटात सॉल्व्ह करतो. माझ्याकडे काही असे माणसं आहेत, आडी अडचण आली की मी त्यांना फोन करतो, जरा गडाशी अशी अशी अडचण आहे, लगेच उत्तर देतो, हे असं असं करा ना. ओके. सांगणारे प्रामाणिक आहेत बरं का, चुकीचं सांगत नाही. बाबा आहे ना, गडाचा आहे, समुदायाचा आहे, लोककल्याणाचा आहे, बरोबर सांगतो. इथं आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये गुरु, वकील, डॉक्टर हे जर चांगले नाही मिळाले तर जीवन उद्ध्वस्त होतं. नवीन मशीन आहे बघ, लाईफ सपोर्ट सिस्टम, आयसीयू मध्ये निरोप ठेवतात ना. तुम्ही श्वास घेत नाही, ती मशीन श्वास घेते. मग तुम्ही किती पैसे तुमच्याकडे त्याच्यावर त्याचा आधारित आहे. 1 महिना ठेवा, मशीनला काही प्रॉब्लेम नाही, मशीन श्वास घेत राहते, आयसीयू मध्ये आहेत, तुम्हाला समाधान नाही, ते सांगतात तुमचं समाधान नाही झालं तरी आम्ही समाधान करतो, आमचं समाधान होतंय, आपण आशा आहे आपली. आणि जेव्हा लक्षात येते की आर्थिक तंगी सुरू झाली, मग त्याच्यामध्ये काहीतरी थोडाफार प्रकार असे संपते. जोपर्यंत शनी मागं लावतात, गुरुला वक्री करतात, शुक्राची तिरपी चाल करतात आणि सांगतात त्याला की असं असेल, तर त्यालाही माहित नाही शुक्र कसा चालतो. शनीची चाल याला माहित नाही. हा शनी असतो मुख्य. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर ओवी दिले, वन्नी वणी विचरे ते तर जळती का स्थावरे जंगमे. जर वणवा पेटला ना तर वणव्यामध्ये झाडं पेटली जातात, घरं पेटली जातात आणि श्वापदं पेटली जातात, भाजून निघतात. त्या आगीला काय माहिती की आपल्या वागण्याने काय होतं. अशी काही माणसं आहेत ती पारमार्थिक असतील, राजकारणी असतील, काय असतील, त्यांना समाजाचं शोषण करायचं. आध्यात्मिक माणसं काही शोषण करतात, सायंटिस्ट माणसं काही सांगतात. एक जण तर एवढा मूर्ख माणूस होता, मला म्हणे विज्ञान असं सांगते. म्हणलं तुझी शाळा किती? ते म्हणे 4थी पास आहे. तुला विज्ञान कळत? अमेरिकेमध्ये नासाची संस्था कुठे? आता इथं बसून ती वैज्ञानिक असे काही महाराज लोक पण आहेत, संत असे म्हणतात, याच्या मनाने ठोकून देतात. ज्ञानेश्वरीत नसतं, काय नसतं, शास्त्रात दिलेलं. कोणत्या शास्त्रात? त्याला मराठी नीट बोलता येत नाही. आणि हा काय सांगतोय? माझा मुद्दा आहे, गुरु वकील कधीच म्हणत नाही निकाल लागणार आहे म्हणून. निकाल आपल्या बाजूने, दम धरा. काय म्हणतो? 50 वर्षाच्या केस आहेत आपल्यामध्ये. एक निकाल 50 वर्षांनी जर लागला तर निकाल नाही म्हणता येणार. खरं सांगणारा वकील पाहिजे, खरं सांगणारे गुरु पाहिजे, खरे सांगणारे डॉक्टर पाहिजे, सत्य सांगणारे पाहिजे. हे आपलं भाग्य. जगद्गुरु तुकोबाला ज्ञानेश्वर महाराज भेटले, आळंदीला आले, माऊली भेटले, ज्ञानेश्वरचं अध्ययन केलं, सत्य काय जीवनातलं ते कळालं. आणि त्या रस्त्यावर जेव्हा तुकोबाराय चालायला लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की माऊलीच्या म्हणण्याप्रमाणे आपण चालल्यामुळे माझ्या जीवाला विश्रांती मिळाली. विश्रांती पावलो संभाळ मुखारी, विश्रांती पावलो
विश्रांती पावलो संभाळा बुतारी विश्रांती पावलो संभाळा बुतारी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख. गोड आहे बरं का. तुमची शेती आहे, यावर्षी तुमचं नुकसान झालं नाही बरं का. बाबाला द्यायचंय ना. चमत्कार आहे की नाही, अनुभवला तरी तुमच्या गावामध्ये. मला सांगा, एक वर्ष शेती चांगली पिकली, दुसऱ्या वर्षी पिकायला पाहिजे का नको? बोला ना. त्याच्या पुढच्या वर्षी, दरवर्षी तुम्हाला काय वाटतं की शेती चांगली झाली पाहिजे. म्हणजे कधीपासून वाटतं? तुमच्या आजोबांच्यापासून वाटतं. एका दिवसाचं नाही ना ते. आजोबालाही वाटत होतं शेती चांगली व्हावी, पंजोबालाही वाटत होतं, आपल्यालाही वाटतं, पुढेही वाटतं शेती चांगली व्हावी. याला म्हणतात सांभाळ करणं. एकदा पीक चांगलं आलं हे बरोबर नाही, दरवर्षी पीक चांगलं यायला पाहिजे. तोच अभंग आहे. एकदा तुम्हाला सुख मिळालं, एखादं गाव चांगलं लागलं कीर्तनकाराला, सगळे श्रोते चांगले, लोक चांगले, सदन भाग, एक कीर्तन चांगलं झालं पण दुसरं कीर्तन पण तसंच पाहिजे ना. लक्षात आलं. एक पेशंटने भरपूर पैसे दिले, दुसरा पेशंट पाहिजे, हॉस्पिटलच दे, रनिंग पाहिजे. तसंही जीवन आहे. एकदा सुख मिळालं चालणार नाही, तुम्हाला रोज सुख पाहिजे. जगद्गुरु तुकोबाला ते सुख मिळालं, विश्रांती पावलो. आज मी समाधानी आहे, पण उद्या तुम्ही सांभाळलं तर समाधान टिकेल. तुम्ही तुमच्या लक्षात येईल काय बोलतोय? खूप गहन विषय आहे बरं का. तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलात, एकदम नीट केलं तर धंदा चालेल काय? बोला ना. वकील महाराज देतच राहत, अंगारा देतच राहत. आता कसं वाटतंय, नाही शनी वक्री झाल्या होता, आता थोडं ठीक आहे, शनिवार करत जा, रुईचे पानं घालत जा. मध्यंतरी एक लाट अशी आली होती, एका बेलाच्या झाडाला पानं नव्हते, अख्खा शंकर ओला. बायाने जे शंकराला धरलं, सांगितलं त्यांनी, बेलपत्र वाहिलं, पाणी वाहिलं की पोरग पास होते. मराठी कळलीच नाही तुम्हाला. त्यांनी काय सांगितलं? बेलपत्र वाहिलं, पाणी वाहिले की पोरग. परीक्षा कुणाला द्यायची? बेलपत्र कोण वाहते? डोकं आहे का? ही शिकवत नाहीत लोक. अध्यात्मामध्ये तुम्हाला एक साधं गणित सांगतो तुम्हाला. ज्या कृष्णाची आपण पूजा करतो तो कर्मयोगी होता का दैववादी होता? भगवान श्रीकृष्णाने जितके कष्ट केलेत तितके कोणी केलेत का? तुम्ही पूर्ण इतिहास फक्त तुम्ही काय ते गवळणीपर्यंतच ऐकतात कीर्तनामध्ये. खरं तिथून पुढे संघर्ष आहे, तो बालपणीचा संघर्ष आहे. तिथून पुढे मथुरेमध्ये 18 वेळा, नीट मराठी ऐका, 18 वेळा जरासंधानं मथुरेवर आक्रमण केलं. जरासंध कंटाळला नाही. भगवान कृष्ण म्हणजे लढायचं किती दिवस? 18 वेळा हरवलाय ना. 18 वेळा तो पुन्हा येतोय अंग चाल करून. त्याच्यापेक्षा मथुरा सोडलेली बरी. हा प्रसंग तुमच्या जीवनात आला नाही अजून, देवगाव सोडायचा. कृष्णाचं जीवन तपासा, कर्मयोगी आहे. 18 वेळा स्वारी केली, 18 वेळा हरवलं. जिंकल्यानंतर सुद्धा शहाणपणा पाहिजे. किती वेळ लढायचे? सारखंच कुत्र अंगावर येते, बरं कुत्र मरत पण नाही. नाही कळालं? मग काय केलं पाहिजे? नारायणगड सोडून भगवानगड बांधला पाहिजे. आणि त्या गडाला तुमचा हातभर आहे. अहो तुम्ही किती म्हणजे आनंदाने तुम्हाला म्हणलं ना कीर्तन करत, त्याचा अर्थ वेगळा. ते शाबासकी तुम्हाला. 700 वर्षामध्ये पहिलं ज्ञानोबाईंचं मंदिर एवढ्या मोठ्या दगडाचं आहे, ते तुम्ही बांधताय, हे भाग्यशाली. पैसा आज नाही उद्या येत राहणार आहे आपल्याकडे.
कमवणार आहे आपण जीवनभर. ऐतिहासिक वस्तू ऊसतोड कामगार आणि शेतकरी तयार करतो भगवानगडावर, ही काही साधी गोष्ट नाही ती. त्याला आपला हातभर लागतोय, त्याला आपला दगड लागतोय. उद्या पुढची पिढी म्हणणार आहे, बाबा आमच्या गावात आले तर आम्ही माऊलीचं मंदिर बांधलंय. मी ते एका गावात फार बोललो होतो, अजिबात गडाला पैसा देऊ नका, मी मागणार नाही तुम्हाला, पण ज्याला द्यायचं नाही त्याने गडाचं खायचं नाही. काय तुम्हाला तिथं पंक्तीत बसला की उठून घ्या म्हणलं, त्याला त्याला माहिती त्याला. कारण काय असतं, देणं हा पुरुषार्थ आहे. पृथ्वी देते, झाड देतं. मनुष्याने जर दिलं नाही ना तो सुखी नाहीये. तुम्हाला एकदम साधी सुटसुटीत व्याख्या सांगतो तुम्हाला पापाची. जी माणसं अशांत आहेत ना ती दुखी आहेत, त्याचं नाव पाप आहे. खूप जास्त विचार करू नका. आमदार असेल, मंत्री असेल, श्रीमंत असेल, चेहरा जर प्रसन्न नसेल, समाप्त. मागे मी एकदा सांगितलं होतं, फॉरेन मधला एक माणूस बाबांना, मामासाहेब दांडेकरांना भेटायला आला होता. SP कॉलेजचे ते प्रिन्सिपल होते, वारकरी होते. आता तुम्ही विचार करा, पुण्यातलं जे शुद्ध भाषा बोलणारे बरं का, त्याच्यातले ते प्रिन्सिपल, त्यांचं कीर्ती ऐकून आलेला लंडनवरचा माणूस, त्याचा नियम होता की ब्राह्मणाशिवाय मी कोणाच्या पाया पडत नाही. नाव ऐकलेलं, पुस्तक वाचलेलं मामासाहेबांची, पण प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. कार्तिकीला त्यांना भेटायला आला. त्या जुन्या वारकरी शिक्षण संस्था आहे असून मी तिथे 10 वर्ष शिक्षक होतो. खाली आणि वर असं 2 टप्पे. तर बाबाला आपण जेवढं बसतो ना एवढा मोठा हाल लागायचा, इतके बाबाकडे माणसं असायची. पैसा आणि माणसं फक्त भगवान बाबालाच उपलब्ध आहेत बरं का. हे आकडे ऐकून अख्खा महाराष्ट्र वाकडा झालेला आहे. आणि त्याचा ताण मला होतोय ही एवढे शक्य कसे. आता बोला आहे त्याला काय नाही म्हणते, अवघड आहे म्हणे. आणि त्याच्यावर मामासाहेब एका खोलीमध्ये बसायचे, संस्थेचे अध्यक्ष होते. आणि त्याचा नियम बाबण्याशिवाय पाया नाही पडायचा. आणि एवढे माणसं बाबांच्या पुढे बसलेले, तो बाबाचा तेजस्वी प्रसन्न चेहरा. त्याने आपला अंदाज केला की हेच असतील म्हणून मामासाहेब भगवान बाबाच्या पाया पडले. आणि इंग्रजीमध्ये बोलायला सुरुवात केली, भगवान बाबा. बाबा म्हणले, तुम्ही ज्याला भेटायला आलेले तो वर आहे, वर आहे मामासाहेब वर. म्हणजे आपण कोण आहे त्यांनाच विचारा की कोण आहे. अरे खाली बस रे, त्यांनाच विचारा कोण आहे. ते गेले वर. काही चर्चा वगैरे झाली त्यांची, मामासाहेबांची, प्रिन्सिपल SP चे लोकांची चर्चा झाली. खाली आले, राहुलच नाही, पुन्हा पाया पडले. पण महाराज त्यांनी सांगितलं की तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहतात, भगवान बाबा तुमचं नाव आहे. खेडेगावामध्ये तुम्ही राहता, जिथं कुठल्या सुख सुविधा नाही, हायजेनिक खाणं नाही, फिरणे धुळीमध्ये, आणि तुम्ही एवढे तेजस्वी कसे काय? फार मोठा प्रश्न आहे बरं का. काय खाता म्हणे तुम्ही? कारण की मी लंडन मध्ये राहणारा, माझं स्वतःचं विमान आहे, आमचे चेहरे पडलेले दिसतात दहाव्यासारखे. त्यांनी सांगितलं, अंतःकरणात पुण्य पाहिजे, ते चेहऱ्यावर झळकत असतं. आज जे आहे ना ते बाहेर झळकत असतात. हे तुम्हाला काही रोजचे अनुभव आहे. तुम्ही चेहरा पाहिल्यावर सांगता ना. आईने मुलाला पाहिल्याबरोबर सांगते, नाटक करते का खरंच दुखतंय त्याचं, हसते का रागवते, त्याचं चेहऱ्यावर कळते. तसं कपटी माणूस आहे, कधीच आयुष्यात आपल्याला भेटलं नाही, पाहिल्या कळते. 2 दिल्या पाहिजे, काही संबंध नाही, ओळख नाही, काही नाही. कधी कधी असे माणसं भेटतात, संत म्हणून पाया पड असं वाटतं. आतलं अंतःकरण चेहऱ्यावर येतं. ज्ञानोबांची ओवी बरं का, स्फटिक ग्रहीचे डोलत दीप जैसे. स्फटिक मणी असतो ना, स्फटिकाच्या घरामध्ये जर दिवा ठेवला तर घरच्या घर असं प्रकाश होतो. तसं आतमध्ये ज्ञान असेल तर चेहऱ्यातून ते प्रगट होतं. विठ्ठल याला विश्रांती म्हणतात, याला दुःख जाणं म्हणतात. एकदा गेलं पण लोक आहेत, सांभाळा उत्तरी. माऊली तुम्ही मला आनंद दिला, समाधान दिलं,
पण पुन्हा सांभाळा. मुलाला एकदा जेवलं 1 वर्ष सांभाळलं जमत नाही, त्याला सांभाळून संस्कार द्यावे लागतात. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, वाढले अंतरी. अतिशय महत्वाचं सुद्धा, तुम्ही सगळी माणसं बसलेली आहे. काय तुमच्या नियमाप्रमाणे तुम्हाला शिक्षणाचं ज्ञान असेल, ज्याला शिक्षणाचं ज्ञान नसेल त्याला शेतीचं ज्ञान आहे. शेती कशी करायची, काय करायचं, काय कोणत्या वेळेस कोणतं खत टाकायचं, प्रत्येकाला ज्ञान आहे. माझा मुद्दा लक्षात ठेवा, घरात आल्यानंतर बायको ज्ञानी लागते का प्रेमी लागते? बोला ना. कन्फ्युज नका हो. आपलं घर आहे, बाबाचं गाव आहे, त्याच्यामुळे मी जरी रेकॉर्डिंग चांगली असली तरी टेन्शन नाही घेत. बायको शिकवणारी पाहिजे का प्रेम करणारी पाहिजे? बोला ना. नवऱ्याला शिकवणारी बायको पाहिजे का प्रेम करणारी पाहिजे? सांभाळणारी. तो कशाला बोलतो ते, त्याची तर सासरवाडी इथं. कन्फ्युज नका हो. घरात आल्यानंतर माणसाला प्रेम लागतं, आईनी सांभाळलं पाहिजे. आईला काय लागतं? 2 शब्द पोराने गोड बोलावे, संपला विषय. कुठल्याही आईला आजपर्यंत आईने प्रॉपर्टीत हिस्सा मागितलाय पोराच्या असा इतिहासच नाही. तू सुखी राहा, पण आल्यानंतर एक हाक मार आई म्हणून, तिला सगळं मिळालं, त्याला म्हणतात प्रेम. हे प्रेम श्रीमंताला कधीच मिळत नाही. ती माणसं विकत घेतात, प्रेम विकत घेता येईल. औरंगाबाद मध्ये, संभाजीनगर मध्ये, कंपनीमध्ये माणसं प्रेमावर ठेवलेली का नोकरीवर ठेवलेली? नोकरीवर. साधी गोष्ट आहे ना. कामगार आहेत ना, कामगाराचं काम आहे की काम करणं, प्रेम करणं नाही. 10,000 माणसं तुमच्या इथं काम करतात, तुमच्या फॅक्टरीमध्ये 10,000 माणसं कंपनीच्या मालकाला पैसे कमवून देत आहेत. देत आहे का? प्रेम नाही देत. प्रेम शोधावं लागतं. पण ज्ञानोबरासाठी स्वतंत्र शब्द आहेत. वाढले अंतरी. हृदयाला ज्ञानाची गरज नाहीये, हृदयाला प्रेमाची गरज. किती अडाणीतली अडाणी बायको असू द्या, एक निष्ठन घराच्या बाहेर न जाणारी जर असली ना, नवरा तिला सांभाळून घेतो. अति देखणी आणि हुशार आहेत, पण घरात थांबत नाहीत. टेन्शन येईल का नाही नवऱ्याला? ज्ञानेश्वर ओवे जे मी तुम्हाला सांगतो, फक्त तुम्हाला मराठीतून त्या ओव्या सांगतो. माणसं प्रेमळ पाहिजेत, मग सुख वाढ. आणि प्रेम सुखाची चव वेगळी. याच्यावर भागवत आहे माझ्या एका शब्दावर, प्रेम सुख. भागवत म्हणजे काय? कृष्णाचं प्रेम आहे, राधेचं प्रेम आहे, प्रेमाचे संबंध आहेत. आणि भक्त म्हणजे काय? प्रेमाचा संबंध आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, हे एवढं. आणि हे प्रेम सुख तुकोबराय म्हणतात अंतःकरणात वाढलं. म्हणून मी साधूच्या चरणावर दंडवत घालतो. श्री संतांची माथा चरणापदी, श्री संतांची माथा चरणापदी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची गोळा नमस्कार का करायचा? विश्रांती पावलो म्हणून चरणावर माथा आहे. काहीतरी मिळाले, मिळण्याच्या अगोदर लोटांगण नाही, मिळाले. विश्रांती पावलो भूतकाळवाचक शब्द आहेत. म्हणून श्री संतांची माथा चरणावर येईल. आणि पुढे सांभाळावं म्हणून दंडवत आहे. साष्टांग हे करी. मिळालं नाही म्हणून नाही, नुसत्या गप्पा नाही, नुसतं तत्वज्ञान नाहीये, नुसतं बोलणं नाहीये, दिलंय. आणि इतकं दिलंय, ते प्रेम सुखाची चव आहे ना, फार वेगळी असते.
मुलगा रडत असला ना, तुम्हाला आता नवीन एक संशोधन निघालेले ते आईलाच कळतं. ते मूल 9 महिने 9 दिवस पोटामध्ये असतं. नीट ऐका बरं का, खूप छान विषय. 9 महिने 9 दिवस पोटामध्ये मूल असतं. एकदम ते बाहेर येतं. बाहेर आलं तर ते ओरडतं. तुम्हाला कल्पना याचा अर्थ काय होतो? आईशी 9 महिने 9 दिवस नाळीला जोडलेलं होतं ते. एकदम अशा जगामध्ये आलं ते की त्याला ते समजेना म्हणून रडायला सुरुवात केली त्याने. मग सायन्स काय सांगतं तुम्ही बघा. आत्ताचे जे नवीन मुलींच्या डिलिव्हरी झालेल्या त्यांचं बघा, ते डिलिव्हरी झाल्याबरोबर ते म्हणजे छातीला मूल लावतं आणि त्याचं रडणं बंद होतं. कोणतीही जगातली आई बघा, लय घाबरलं मूल काय झालं ना, काही करत नाही, त्याला छातीला लावते. तुम्हाला माहिती का काय अर्थ? त्या छातीला टच केल्याबरोबर त्याला गर्भातली आठवण होते की तोच हा स्पर्श आहे जो आत होता. ते सायन्स आहे. मला आता घाबरायची गरज नाही, म्हणून ते रडणं बंद करतो. आणि जसा छातीला स्पर्श केला आईने, त्याला थापटायला सुरुवात केली, तो त्याला कुठलंच ध्यान नाही त्या पोराला, पण स्पर्श ध्यान. हा स्पर्श कळाल्याबरोबर ते मुलगा शांत. कोणती आई बघ जास्त करायला लागली की ती छातीवर घेते आणि थोपटते. ते पोरग 2 मिनिटात रडायचं थांबतं. त्याला गर्भातली आठवण होते की तोच हा स्पर्श आहे. आणि मग असे 2-3 महिने गेल्यानंतर मग त्याला दृष्टी येते, डोळे येतात. मग पहिलं तो आईला ओळखतो. खूप लांबचं दिसत नाही बरं का मुलाला. तुम्हालाही दिसत नाही लांबचं, तो भाग सोडून द्या. कारण की अजून तुम्ही प्रौढ झालेले नाही, ज्ञानी झालेले नाही. तात्पुरतं भागलं की उद्याचं उद्या बघून घेऊ. दारू पिणारे लोकांना काही दूरचं दिसते का उद्या काय होणार नाही. आणि मग हळूहळू हळूहळू ते मूल ओळखत ओळखत दृष्टी वाढत जाते. पण त्याला एक जाण आहे, त्याचं रडणं छातीला लावल्यानंतर थांबतं. काय त्याला छातीचा स्पर्श. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांग. दौरली है काया कृपेचा उरसे, दौरली है काया कृपेचा उरसे, दौरली है काया कृपेचा उरसे, उरसे नवे अनारी से बुथरी हो, नवे अनारी से बुथरी हो, विश्रांती पावलो सांभाळा बुथरी, विश्रांती पावलो सांभाळा बुथरी अनारी से उदय कैलो मोहे अनारी से उदय तो स्पर्श आहे तो गोबराय सांगतात. तो स्पर्श झाल्याबरोबर शरीर अलंकारित होतं, अंगावर काटा येतो. तुम्ही बघा, प्रेमाचा स्पर्श आणि रागाचा स्पर्श, वासनेचा स्पर्श तुमचं डोकं ओळखत नाही, बॉडी ओळखते. मुलाला नुसतं असं डोक्यावर हात फिरवला ना, त्याचा अंग शाळत. डोंगरली एक काया, काया म्हणजे शरीर, कृपेच्या ओर रसे कृपा, कृपा हात लावल्याबरोबर शरीर शहारत, अंगावर काटा येतो. हे जड माणसाला कळत नाही, जडमतींचा विषय नाही. ज्याला जाण आहे ना, सेन्सिटिव्ह अंतःकरण आहे, त्याला कळत. लहान मुलांना हे कळतं. हळूहळू तुमच्या संगतीमध्ये ते रट बनत जातात. आणि इतकं रट होतं की त्याला ना प्रेम कळतं ना काही कळतं, त्याला फक्त पैसे कळतात. देशासहित तो सगळ्याला खातो बघा. सख्या भावाचं मारतो, सांगायला पाहिजे का? आपण एखाद उदराच्या फॅक्टरीतले प्रोडक्शन आहोत नाही, त्या लक्षात नाही येत. कुठलं नातं नाही, काही नाही, फक्त स्वार्थ.
हळूहळू तो समाजाच्या संपर्कामुळे होतो. तोच मुलगा जर श्रावण महिन्यामध्ये चांगल्या ठिकाणी मंदिरांमध्ये गेला आणि तिथं जर त्याला ठेवलं ना, कोणत्याही धर्माचा मुलगा सेन्सिटिव्ह होत. तुम्ही कधी कधी बघा, नुसतं नाव उच्चारलं ना डोळ्यातून पाणी येतं. ज्या स्त्रिया आपल्या पतीवर प्रेम करतात आणि फार दिवस झाला आला नाही, मुलगा शाळेत गेला सुरुवातीला, लवकरात ते डोळेत ना आसुसतात. ही मराठीवर का, याला हिंदीमध्ये नाही करतात. आसूस त्याला काय म्हणणार तुम्ही? ही मराठी, म्हणून आपल्या मराठीचं पण महत्व आहे बरं. काही शब्द जे असतात इतरच नाही. आणि ते पोरग पाहिलं ना, डोळे निवतात. शब्द पण कसे, डोळे निवतात. झनी दृष्टी लागो तुझ्या तुझ्या सगुण, तुला फक्त पाहायचंय रे. तो काही फॅक्टरी नाही आमच्यासाठी. तो काही आम्हाला तुझ्याकडून ज्ञान पाहिजे असं नाही. तू दिसावा, डोळ्यातून रूप एकदा आतमध्ये हृदयापर्यंत गेलं ना, तुझ्याकडून काहीच नको. जनी दृष्टी लागो तुझ्या, तेने माझ्या मना बोध कर, तेने माझ्या मना नवे अनारेसे उद्धरण. बोधानेच उद्धार होतो. नुसता स्पर्श केला संतांनी. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, अंग शहारलं, कृपा अंगामध्ये प्रवेश करते, नवे सहज माझा उद्धार झाला. जगद्गुरु तुकोबाला विचारलं, तुम्ही विश्रांती मिळाली, तुम्हाला उद्धार झाला, तुम्हाला स्पर्श मिळाला, काय असं केलं काय की संत प्रसन्न झाले? शेवटच्या तुका म्हणे मगन घडता सेवा, तुका म्हणे मगन घडता सेवा, तुका म्हणे मगन घडता ठेवा ओढगला, पूर्व पुण्य ठेवा ओढगला, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. तो गोड आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ज्ञान मिळण्याकरता कष्ट आहे, प्रेम मिळवण्याकरता काहीच नाही. पूर्व पुण्य ठेवा, तुमचं भाग्य असेल तर प्रेम मिळेल. तुम्ही आता आपण अशा काळामध्ये महाराज, प्रेम प्रेम म्हणून सगळे जग बोंबळतं, पण मिळत नाही प्रेम. कधी कोणाची बायको निघून जाईल या काळात त्याचा काही. मला एक गरीब माणूस आला होता, मला म्हणे महाराज बायको निघून गेली. म्हणजे टेन्शन काय घेतो, काय करू म्हणे, आता काय करणार काय म्हणे, निघून गेली बिचार. म्हणे तुझी एकट्याची नाही गेली, म्हणजे जगातला सगळ्या श्रीमंत माणसाची निघून गेली. पुन्हा असं का, जगातल्या सगळ्या श्रीमंत माणसाची, दुकानदाराची, हे मी नाव नाही घेत कीर्तनामध्ये. अमेरिकेत मोठमोठे श्रीमंत म्हातारपणात बायका सोडून जातो. तू नाही का निघून जातात? पैसा नाही का त्यांच्याकडे? अमेरिका आहे, पैसा आहे, श्रीमंत आहे. आणि ज्यावेळेस ते विभक्त होतात ना, त्यांना म्हणजे 800 कोटीची प्रॉपर्टी मिळते. राहण्यात एवढे पैसे मिळत नाहीत जेवढे सोडण्यामध्ये. अरे तुम्हाला कीर्तन सांगायसारखं आहे का तुम्हाला? राहत दोघं पती पत्नी एकत्रित राहतात, काहीच नाही. पती कमवून आणतो, त्याला पगार नाही. पत्नी सेवा करते, स्वयंपाक करते, तिला पगार नाही. पण जर नाही जमलं दोघांचं, वेगळं निघायचं तर किती लाख रुपये द्यावं लागतं. गाडी मोड म्हणतो ना आपण, त्याला वकील घेतो ते वेगळेच,
म्हणजे माझा मुद्दा वेगळा आहे. प्रेम नाहीये, ज्ञान आहे. पण प्रेम मी आता ह्याच्या विरुद्ध सांगतो तुम्हाला. अहो, जी माणसं आहेत ना, पायावर चालतच नाही इतके दारू पितात, त्यांचा संसार त्या नीट करतात. अनुभव आहे का नाही? ज्या माणसाकडे माणूस नीट राहणार नाही, मी तर माझ्या डोळ्यांनी असे असे दारुडे बघितले, फरफटत आणतात बायका त्यांना, गटारीत भरल्यामुळे धुवून टाकतात नवऱ्याला, बघितलंय ना. पण घर सोडत नाहीत ना, त्याच्याबरोबर संसार करतात. हे किती विरुद्ध दिशा आहे बघा तुम्ही. एक दारुड्याचा संसार पत्नी चांगल्या रीतीने करते, श्रीमंताला सोडून देते. तुम्ही काय सांगाल याच्यामध्ये? काय काय निर्णय काय देणार तुम्ही? जगद्गुरु तुकोबा सांगतात, मोठ्याचं प्रेम काय मिळतं, संतांचं प्रेम काय मिळतं हे मी सांगू शकत नाही. पूर्व पुण्य ठेवा. जे काही मी मागच्या जन्मामध्ये सत्कर्म केले असतील, पुण्य केले असतील, तो ठेवा कामाला आला. त्या पुण्यामुळं संतांनी माझ्यावर कृपा केली. म्हणून तुम्ही जे आज केले ना, हा ठेवा आहे. तुम्ही भगवान बाबांसाठी जमा केलं, त्याला म्हणतात ठेवा. नुकसान झालं नाही हा छोटा विषय, तो छोटा विषय. पण याच्यापासून प्रेम तयार होतं, पुण्य तयार होतं. कधी ना कधी अडचणीमध्ये बाबा आपल्याला आशीर्वाद देतात. तो आशीर्वाद सगळ्या संकटातून तरुण देतो माणसाला. याच्यापेक्षा काय भेटतं? त्याला म्हणतात पुण्य केलेल्या माणसाला शक्य. गरीबातल्या गरीब माणसावर संकट येतात. आमचं तर ते इतिहास असा आहे, ज्यावेळेस मंदिर बांधायचं ठरलं मध्यंतरी, तुम्हाला हे सगळ्यांना माहिती, तुम्ही पण सगळे नाराजच होतात 15-16च्या काळामध्ये. मी म्हणलं मंदिर बांधायचे उत्पन्न येणार नाही, पण ती जागा मी गाजर बसल्यापासून सुरक्षित ठेवली गेली. तिथं बाब ज्ञानोबांचंच मंदिर, जा दे म्हणलं आपण 1-2 कोटी तर जमते, आरसीसी मंदिर बांधू. म्हणून आरसीसीचा प्लॅन केला. 2 गावामध्ये वर्गणी केली, डायरेक्ट 1.5 लाख रुपये झाले, 1.5 कोटी. अरे म्हणलं 2 कोटीचं मंदिर आहे, ती 1.5 तर जमाच झाले म्हणलं आपले. म्हणलं आता आपण संगमरवरी बांधू. 1.5चं किती झालं? कुठलाही प्लॅन नाही. पूर्व पुण्य मग कशाला म्हणतात ते सांगतोय तुम्हाला, नाही तर तुम्हाला वाटायचं मी इतिहास सांगतो. दृष्टांत या, कुठलाही प्लॅन नाही आहे. पूर्व पुण्य कशाला म्हणतात, पुण्याचा ठेवा कशाला म्हणतात, तसं सांगतो तुम्हाला. आणि संगमरवरचं मंदिर पुन्हा राजस्थान बोलवलं. संगमरवर कसं आहे, कुठे काय आहे, 6-7 कोटीमध्ये ते बसवलं. तुझं डिझाईन तयार झाली. इन्स्टॉल करत असताना एक चांगला माणूस आला आणि त्याने सांगितलं, महाराज संगमरवरी दगडाला कुंकू लागलं की ते जळतं, ऍसिड, ते टिकत नाही. ते आपल्या भागातला तो दगड नाही, जगातले जेवढे मंदिर आहेत तेवढे ते काळ्या दगडाचे आहेत. मला आपलं काळा दगड ठीक आहे म्हणलं. त्याचा प्लॅन केला, तो गेला 25 कोटीवर. तर मी म्हणलं आता 2 गावात जर एवढे झाले तर बाबाचं एरिया किती म्हणलं, आपण रेटो म्हणलं काय हरकत. आणि मग पुढचा फार महत्वाचा विषय की हा विदाऊट प्लॅन भगवानकडे, विदाऊट प्लॅन. आणि मग जो प्लॅन तयार झाला, पास झाला, मी सहज म्हणलं 3x3ला 27 दगड लागतात म्हणतात. 9-9 इंचाचे दगड असतात, त्याच्यात चुना असतो. 27 दगड बसवायचे. मी सर चेष्टेत म्हणलो त्यांना, का 27 दगड बसवायचे, 4 थर करायचे त्याचे, मग ते 3 फूट होणार. आपण 1 दगड बसवला तर ते म्हणे, महाराज जितका जॉईंट कमी तितकं मंदिर मजबूत. आणि त्या आर्किटेक्टनी मला हे सांगितलं की वाडे बघा, जुने वाडे, त्याच्या दगडांना काही होत नाही. किती पिढ्यानपिढ्या दगडाला काही होत नाही. मधला जो बॉइंडिंग असतं ते निघून जात. दगड लहान असतो आणि मध्ये मातीने तयार केलेला जुना वाडा असतो. काही दिवसांनी 300-400 वर्षांनी माती निघून जाते. दगड जसंच तसं पुन्हा नवीन घराला कामाला येतो. मला म्हणे जेवढा मोठा आणाल तेवढं नीट. म्हणलं ठीक आहे बघू. आणि मग हा रिझल्ट आपल्या समोर आला. एक एरिया आहे होटल नावाचा देगलूरमध्ये, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर. त्या 25 एकर मध्ये शेतात हा दगड निघतो. किती? 25 किलोमीटर मध्ये.
मग तिथे गेलो, तिथला अभ्यास केला. मग तिथे जे बाकीचे लोक होते ते आपल्याला फसवायला लागले. ती एवढ्या दगडे, मी म्हणले ह्याची काय क्षमता आहे ना, संध्याकाळी खायला काही नाही, 6,000 दगड लागणार आहेत आपल्याला. मग मी त्यांची टेक्निक शिकलो, मीच जमिनी भाड्याने घेतल्या हॉटेलमध्ये. आणि ते दगड त्यांची समस्या आहे, शेतात नांगरच चालत नाही त्यांच्या. म्हणलं हा चांगलं आहे. मग त्यांच्या जमिनी भाड्याने घेतल्या, 2 पॉकलँड पाठवले आणि जे चांगले दगड होते ते गडावर आणले, राहिलेले 25 लाखाची इकली. काम दिलं नाही कुणाला. म्हणलं मटेरियल आम्ही पुरवलं. आता इतके चांगले दगड जमिनीनं ज्ञानोबाला दिले. अहो ते दगड जी साईज आहे, तुम्ही पंढरपूरला जाताय, जाऊन बघा, एवढे मोठे दगड पांडुरंगाच्या नशिबात नाही, जेवढे माऊलीला मिळाले. याला म्हणतात पूर्व पुण्य ठेवा. ठरलेलं होतं RCC आणि झालं अलौकिक. जे 700 वर्षात कुणी बांधू शकलं नाही तितकं झालं. आता पुढचा टप्पा सांगतो. संगमरवर जर तुम्ही भगवान बाबाचं बघितलं तर ते काळं झालेलं आहे. संगमरवर खराब झाले, तर तुम्ही जाऊन आता इथून पुढे बघा तुम्ही. मग आता ही वर्गणी चांगलं काय म्हणलं, भगवान बाबाचं पण त्याच दगडात बांधायचं. पण मागच्या वर्षी जाहीर केलं, वर्गणी इतकी चांगली आली, भगवान बाबाच्या मंदिराला वर्गणीच नाही. जी तुम्ही आज दिलेली हीच वर्गणी माऊलीला पण आणि भगवान बाबाला पण. पूर्व पुण्य ठेवा, ओळख. गरजच नाही पडली. आणि ते आकडे ऐकून एवढे, आणि हे सगळे आकडे अगदी तुम्हाला माझ्या माहितीतले सांगतो, कारण घेणारा मीच आहे ना. फक्त ऊसतोड कामगार आणि शेतकऱ्याचे शिकलेली माणसं मला येऊन शिकवतात. काय करणार या पैसे, तुला टेन्शन काय, बाबाचे पैसे. लोक भगवानगडाला पैसे देतात, शास्त्रीला देत नाही. साधी गोष्ट बुद्धिमान लोकांना कळत नाही. बुद्धिमान म्हणायचं का जोड्याने मारायला पाहिजे. तुम्ही आज वर्गणी दिली, कोणाला दिली ती, एवढं कळलं ना. औरंगाबादच्या लोकांना एवढंच कळायला पाहिजे. जी वर्गणी जमा होती ती गडाला होती, व्यक्तीला नाही, भगवान बाबाला. मग त्यांच्याच गडावर एवढं मोठं मंदिर कसं काय, काय उत्तर आहे तुझं? त्यांच्याच गडावर एवढं मोठं मंदिर काय, एवढं 700 वर्षात काही संत झाले नाहीत का? त्यांना सुचलं नाही का? त्यांना दगड मिळाला नाही का? काय उत्तर आहे? घरात फोटो ठेवले ना, त्याच्याकडे नीट बघा. पैसोडी पाण्यावरील, त्याला म्हणतात पूर्व पुण्य ठेवा. आयुष्यभर भगवान बाबाने ज्ञानेश्वरीची सेवा केली आणि आता माऊली भगवानगडावर येत आहेत. पूर्व पुण्य ठेवा, हा कळतो तुम्हाला. कशाला म्हणतात पूर्व? तुम्ही सेवा करा. त्यांनी केलेली सेवा 3ऱ्या पिढीमध्ये कामाला आली. पूर्व पुण्य ठेवा. असं तुकोबरांनी जे अभंग लिहिलेत ना, विश्वंभर बाबा त्यांचे 8वे पुरुष आहेत. विश्वंभर बाबांची 8वी पिढी तुकोबार आहेत. 8 पिढ्या पांडुरंगाची उपासना केली म्हणून तुकोबारला अभंग लिहितात. हे शब्द लक्षात ठेवा, पूर्व पुण्य. म्हणून आपण पुरुषार्थ करणारी मंडळी आहोत. पुरुषार्थ केला पाहिजे. दान धर्म हे काय वेगळ्या गोष्टी नाहीत. कुठेतरी तुम्ही कोणाचा तरी आत्मा प्रसन्न करतायत, तुमची इच्छित आत्मा प्रसन्न करतात. एक वारकरीण बाई होती, पंक्ती खूप घालायची. तिला एकदा विचारलं की तुझा एकुलता एक मुलगा आहे, तो जीव घालते, काहीतरी पैसे सांभाळून ठेव. चुकीचं आहे म्हणे. वारकरीला जीव घातलं ना, कुणीतरी माझ्या पोराला जीव घालेल म्हणे. हे पुण्य, हा ठेवा. पोरासाठी पुण्य लागतं, पोरासाठी भावना लागते, पोरासाठी ठेवा लागतो. तो ठेवा आपण ठेवला पाहिजे. संस्कार म्हणतात त्याला. आणि ज्यांनी चुकीचा पैसा कमवला त्यांची पोरं बघा बरं तुम्ही, किती व्यसनी आहेत, किती निर्बुद्ध आहेत. आपल्या वडाड वडिलांनी कष्टाने कमवलेली संपत्ती डोळ्यासमोर उद्ध्वस्त होते. सांभाळता येत नाही, एवढे नालायक पोर जन्माला येतात. पूर्व पुण्य नाहीये. पुण्यावर जगतात, पण पूर्व पुण्य ठेवा नसल्यामुळं त्या मुलाला कधीच आपल्या प्रॉपर्टी सांभाळता येत नाही.
मग कधी लक्षात ठेवा, जे काही आपण आपल्या जीवनामध्ये करतो ते सुखासाठी करतो, विश्रांतीसाठी करतो, आणि आपल्या अंतःकरणाला जीवाला भगवान बाबांनी सांभाळावं. वाढले अंतरी. ठीक आहे, आज आम्ही चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत, विश्रांती पावलो, सांभाळा उत्तरी. पुढचे वर्ष येणार आहेत, आमचं आरोग्य, आयुष्य, सुदृढता सगळी यायला पाहिजेत, शरीर निरोगी राहायला पाहिजेत. सांभाळा उत्तरी म्हणजे नंतर. आज आम्ही प्रसन्न आहोत, पण पुढच्या काळामध्ये सांगता येत नाहीत. IITचे माणसं, श्रीमंत माणसं रस्त्याने भीक मागताना दिसतात. ज्यांचे पिक्चर पाहण्याकरता लोकांनी तोबा गर्दी केली होती, अशा हिरोईनी मरून पडलेल्या 3-3 दिवस लोकांना खबर नाही. मुंबईची परिस्थिती. बहर आला गेला की बाजूला झाली, कोणत्या कोपऱ्यात जाऊन मिली, जगाला कळलं नाही. मला इतकं जग वाईट आहे. म्हणून आपल्या पाठीमागं संत असावेत, आपल्या पाठीमागं पुण्याचा ठेवा असावा. याकरता आपण कष्ट केले पाहिजेत, सेवा केली पाहिजे, संतांवर श्रद्धा ठेवली पाहिजे. विठोबा रखुमाई